एखादा साधक नुसताच अभ्यास करतो, काही उपयोग नाही. कदाचित तो त्याच्याने मुक्त होईल, कदाचित त्याचा आत्मकल्याणाकरता त्याचा अभ्यास उपयोगी ठरेल. पण आपल्या संतांना, आपल्या संत वाङ्मयाला आत्मकल्याणाकरता केला गेलेला अभ्यास हा मान्य असला तरी अभ्यासानंतर आत्मकल्याण करून घेणं ही मात्र आत्मकेंद्री वृत्ती वाटत राहते. अभ्यास करावा, स्वकल्याणाकरता करावा, पण स्वकल्याण झाल्यानंतरही आपल्याला साधना सोडता येत नाही, कारण आत्मकल्याणानंतर परकल्याण शिल्लक राहतं. म्हणून स्वपरकल्याणाच्या भावना संत महात्मे बोलून दाखवतात. आपण चिंतन करून पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी जर ताटीचा दरवाजा उघडलाच नसता आणि आतल्या आत आत्मचिंतन करत राहिले असते तर ज्ञानोबाराय मुक्त आहेच आहेत, परंतु आपल्याला त्याचा उपयोग झाला नसता. मुक्ताबाईंनी त्यांना बाहेर आणलं. हे ज्ञानाला उघडं करणं काय आहे की आता ते ज्ञान तुमच्या पुरतं मर्यादित नाही आहे, आता तुम्हाला ते जगाला द्यावं लागणार आहे. ज्ञानोबारायांनी तीच भूमिका ज्ञानेश्वरीमध्ये मांडून दाखवलेली आपल्याला दिसते. काही राहिलं नाही. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तया कर्तव्य असे उरले लोकालागी. आता त्यांनी लोकालागी जगायचंय. साधकांनी एकांतामध्ये जावं, साधना करावी, मान्य आहे ना, पण साधना झाल्यानंतर त्यांनी एकांतातच बसून राहणं हे मात्र दुर्दैवी आहे. नाही, आपल्या संतांच्या दृष्टीने तर तो अपराधच आहे. म्हणून सरळ विभाग आपल्याला करता येतात. साधकांनी लोकांतात राहू नये आणि सिद्धांनी एकांतात बसू नये. साधकांनी एकांतातच गेलं पाहिजे आणि सिद्धांनी लोकांतातच आलं पाहिजे. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज या जगताच्या कल्याणाकरता त्यांच्याकडून अपेक्षा करतात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. या भूतमात्रांना, या मंडळीने अनवरत भेटत राहिलं पाहिजे. कोण आहेत ही मंडळी? ही मंडळी सामान्य नाहीत. ही मंडळी सामान्य नाहीत. मग हे कोण आहेत? ही ईश्वरनिष्ठ मंडळी आहेत. ईश्वरनिष्ठांनी जमावं, एकत्रित यावं, मांदियाळी तयार व्हावी त्यांची. पण या ईश्वरनिष्ठांनी एकमेकांना भेटून काय करावं? ब्रह्म माया चर्चा करत बसावी. या ग्रंथात हे आलं, त्या ग्रंथात ते आलं, इथल्या भाष्यात असं म्हटलं, तिथल्या भाष्यात तसं म्हटलं. नाही नाही नाही, हे करायचंच नाहीये त्यांनी. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमावी, पण ईश्वरनिष्ठांनी एकत्रित येऊन ब्रह्ममायेची चर्चा करायची नाही. मग त्यांनी काय करायचं? अनवरत भूमंडळी भेटतू भूता. भूतमात्रांच्या कल्याणाचा विचार त्यांनी करायचा आहे. सिद्धांनी एकांतात बसू नये. मी कशा करता आपल्याला हे सगळं बोलतोय? साधकाच्या जीवनाची ही दोन अंग आहेत. एक अंग आहे अभ्यास आणि दुसरं अंग आहे उपासना. उपासना न करता अभ्यास करणाराही परिपूर्ण नाही आणि अभ्यासाची दिशा नसताना उपासना करणाराही परिपूर्ण नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला हे, अगदी स्पष्ट शब्दामध्ये हे भगवान मुखातून बोलून दाखवलंय. माते नेणोनी भजन जे वायाची गा आने आन, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ज्ञानोबराय म्हणतात, मला न जाणता केलेलं भजन ते वायाची गा आने आन. माते नेणोनी भजन, मला न जाणता केलेलं भजन काय आहे? ते वायाची गा आने आन. मग काय केलं पाहिजे? कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कर्माला ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत. याचाच अर्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उपासनेला अभ्यासाची जोड पाहिजे. याचाच अर्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अभ्यासाला उपासनेची जोड पाहिजे. नुसता ब्रह्ममायेचा अभ्यास करणारा वृक्ष जीवन जगतो,
काही उपयोग नाही त्याच्या जीवनाचा, ना आनंद भोगतो ना आनंद निर्माण करतो. वृक्ष जीवन आहे, ब्रह्म माया, काय करायचं ते घेऊन? कुठेतरी त्याला ज्ञानेश्वरीच्या उपासनेची जोड पाहिजे, त्याला कुठेतरी तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या भजनाची जोड पाहिजे, कुठेतरी त्याला हरिपाठात नाचण्याची जोड पाहिजे, तर ते ज्ञान उपयोगाला येईल ना. नाही तर कोरडं ज्ञान घेऊन करायचं काय? म्हणून महाभारताने यह क्रियावांस पंडितः ही जी भूमिका बोलून दाखवली ती तेवढ्या करता. मी बोलत होतो एवढ्या करता की संतांचं चरित्र आम्हाला पाहायचंय. कशा करता? दोन हेतू पहा. संतांच्या चरित्राचा करा, विचार करा. कशा करता? एक, संतांच्या चरित्राचं चिंतन करा आमच्या उपासने करता, आणि संतांच्या चरित्राचं चिंतन करा आमच्या अभ्यासाकरता. मी दोन्ही भूमिका बोलून दाखवतो आणि मग पुढे येतो. ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका त्या संबंधामध्ये आपण पहा. जसं आपल्या संप्रदायामध्ये आता आपण पाठ परंपरेतून शिकणारी विद्यार्थी मंडळी तुम्ही आम्ही आहोत. गुरुजनांकडून आपण पाठ घेतो, तो पाठ ऐकतो, अंतःकरणामध्ये काही शंका निर्माण झाल्या तर पुन्हा अत्यंत नम्रतेने त्यांना विचारतो, आणि अतिशय सहृदय अंतःकरणानं आणि व्यापक बुद्धीनं ते संत महात्मे आपले गुरुजन आपल्या शंकांची निवृत्ती करतात. या परंपरेत आपण शिकत आलो. ह्या पाठ परंपरेचा विचार करताना आणि आपल्या जीवनशैलीचा विचार करत असताना काही काही ग्रंथ जे आहेत ते फक्त अभ्यासाचे विषय म्हणूनच सांगितले गेले. त्याचा अभ्यास करायचा, त्याची उपासना करायचीच नाही, फक्त अभ्यास करा त्याचा. अद्वैत सिद्धी आहे, अभ्यास करा, त्याची उपासना नाही. रोज सकाळी उठला ना अद्वैत सिद्धीच्या 4 पंक्ती नित्य नियमानं सोहळ्यात बसून वाचल्या, नाही, गरजच नाही. तुम्ही व्यवस्थित जेवण करा, पाहिजे तर दुपारची झोप घ्या, आणि संध्याकाळी मग शुद्ध मनानं आणि शुद्ध बुद्धीनं, मोकळ्या बुद्धीनं आपण अद्वैत सिद्धी सोडवा. गुरुजनांजवळ बसून पांगत अध्ययन करा. अद्वैत सिद्धी हा अभ्यासाचाच ग्रंथ आहे. चित्सुखीचा अभ्यासच करायचा. असे अनेक ग्रंथ आहेत आपल्याकडे की ज्याचा अभ्यासच होतो. वृत्ती प्रभाकराचा अभ्यासच करायचा, प्रक्रिया त्याच्या प्रक्रियांचा. सकाळी उठला काही न कळता उगीच आपल्या 4 प्रक्रिया वाचून काढल्या, आणि एक प्रकरण पूर्ण झालं म्हटलं, 7 प्रकरणं पूर्ण, प्रकाश पूर्ण झाले की वृत्ती प्रभाकराला हार वगैरे फुलं वगैरे वाहून उदबत्ती लावून त्याची पूजा केली, प्रदक्षिणा घातली, साष्टांग नमस्कार घातला. वृत्ती प्रभाकर कळत नाही. तुम्ही किती लोटांगण घाला, कळत नाही. प्रक्रिया अशा कळत नसतात. त्याच्याकरता काय करावं लागेल? त्याच्याकरता गुरुजनांच्या चरणाजवळ बसून आम्हाला ती प्रक्रिया सोडवावीच लागेल. हे ग्रंथ अभ्यासाचेच विषय आहेत. बरं, काही ग्रंथ आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असे आहेत की जे ग्रंथ फक्त उपासनेचेच विषय आहेत, त्याच्यात अभ्यास करायचाच नाही. मी गंमत म्हणून उदाहरण सांगतो. बायका शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचतात. काय कळतं? काहीच कळत नाही, पण वाचलं पाहिजे नियमानं. काही ग्रंथ उपासनेचे आहेत, काही ग्रंथ अभ्यासाचे आहेत, पण आपली ज्ञानेश्वरी, आपला गाथा हे अभ्यासाचेही आहेत आणि हे उपासनेचेही ग्रंथ आहेत. या दोन्हीचा समन्वय या ग्रंथामध्ये. आम्हाला काही कळली नाही ज्ञानेश्वरी, तरी सकाळी उठून स्नान झाल्यानंतर गंध लावून 50 ओव्या वाचल्याच पाहिजेत. आम्हाला कळत नाही, नका का कळे ना, वाचा ना. आम्हाला नाही कळली तरी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. अद्वैत सिद्धी नाही कळली तर वाचून चालत नाही. चित्सुखी नाही कळली, वाचून चालत नाही. शारीर मीमांसा नाही कळली, वाचून चालत नाही. ब्रह्मसूत्राला उपासना ग्रंथ म्हणून स्थान दिलंय, नाही असं नाही. वैकुंठवासी गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर रोज सकाळी स्नान झाल्यानंतर, ज्ञानेश्वरी वाचून झाल्यानंतर रोज सकाळी सोवळ्यात अद्वैत त्या अध्यास भाष्य वाचत होते. उपासनेचं स्थान दिलं ना अध्यास भाष्याला, दिलं, मान्य आहे. परंतु बाकीचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचा विचार करताना ते ग्रंथ हे अभ्यासाचेच म्हणवले गेले. पण ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचली, उपासना आहे. आंधळेपणाने ज्ञानेश्वरी आपण वाचावी, ज्ञानेश्वरी कृपा करतेच करते. कोणत्याही अर्थाने आंधळेपणाने आपण गाथा वाचावा, गाथा कृपा करणारच करणार, प्रश्नच नाही. आंधळेपणाने वाचा.
वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. वाचा म्हटलंय ना, मी हे अनेक वेळेला बोलतो. लोक म्हणतात ज्ञानेश्वरी वाचा वाचा म्हणतात. का वाचावी? माझं डोकंच मला चालवायचं नाही. ज्ञानेश्वरी वाचावी का वाचावी? आम्ही जनाबाई म्हणतात म्हणून. बाकी विषय संपले सगळे. त्यांनी सांगितलंय ना वाचा वाचा, त्यांच्या शब्दावर आमचा विश्वास आहे, आमचं कल्याण होऊन जाईल त्याच्यामध्ये. कुठं आपली बुद्धी आपण लावत बसायची? का वाचा, आणि त्याच्यात साहित्य कसं आलं, आणि त्याच्यात वेदांत कसा आला, आणि त्याच्यात जीवनाचं कल्याण कसं आलं, माहीत नाही. जनाबाईंनी म्हटलंय वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी, संपलं. मोठ्यानं विश्वास ठेवून चाललं की आपली 4 पावलं चांगली पडतात, आणि तीच 4 चांगली पावलं आम्हाला आत्मकल्याणाकडे आणि जगत कल्याणाकडेही घेऊन जातात. ज्ञानेश्वरी उपासनेचाही ग्रंथ आहे. म्हणून आपल्याकडे 300 ओव्या वाचा, 100 ओव्या वाचा, रोज 600 ओव्या वाचा सांगितलं जातं की नाही? वाचत जा वाचत जा, वाचत गेलं की कळत जातं. वाचत जा हे आपल्याला ज्ञानेश्वरीच्या बाबतीत सांगतात ना. काही कळत नाही म्हणूनच वाचत जा. माझं तर म्हणणं एवढंच आहे. लोक म्हणतात ज्ञानेश्वरी काही कळत नाही हो, कशी वाचावी? म्हणूनच वाचावी, त्याच्याशिवाय काहीच कळत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी, म्हणून गाथा वाचावा. हे उपासनेचे ग्रंथ आहेत. पण तसाच जर विचार करायचा झाला तर सकाळी आपण नित्यनियम म्हणून जी ज्ञानेश्वरी वाचतो, ती वाचून झाल्यानंतर अभ्यासाला बसण्याकरता जर आपण ज्ञानेश्वरी उघडली आणि ओम नमोजी आद्याचा अभ्यास सुरू झाला तर आयुष्य संपेल, पण ओवी संपणार नाही. अभ्यासाचा विषय आहे ज्ञानेश्वरी, अभ्यासाचाही विषय आहे. किती अभ्यास करता येतो ज्ञानेश्वरीचा? अरे आयुष्य किती मागून घ्या, पुन्हा पुन्हा जन्म मागून घ्या, आणि त्याच्यामध्ये काय करायचं तर फक्त ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा. असा म्हटलं, असं ठरवलं तरी सुद्धा किती जन्म मागावे लागतील सांगता येणार नाही. काही सांगता येत नाही. एका जन्मामध्ये 1 ओवी तरी आम्हाला पूर्णत्वाने कळते का नाही सांगता येणार नाही. अभ्यासाचा विषय. आपण जेवढं आत जाण्याचा प्रयत्न करू तेवढं आपल्याला लक्षात येईल की हे अजून आत आहे, हे अजून आत आहे. आपण तर अजून आत गेलोच नाही. पुष्कळ आहे, अजून पुष्कळ आहे, अजून पुष्कळ आहे. थोडंसं विनोदानंही सांगतो. बऱ्याच वेळेला असं घडतं की एखाद्या ओवीचा, एखाद्या अभंगाचा अभ्यास करताना आपल्याला असं वाटतं की हा अभंग आता आपला पक्का बसलाय. मी क्षमा मागूनच बोलतो, पण अभंग पक्का बसवण्याकरता बसवायचा नसतो. अभंग बसला की आपण बसलो. अभंग बसवायचा नाही आहे. अभंग पुन्हा पुन्हा एकच अभंग आपण आयुष्यभर घ्या म्हणणं नाही, परंतु प्रत्येक वेळेला त्या अभंगातून नवीन शोधण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे, ती टिकली पाहिजे तर मूल्य आहे. नाही तर गावं बदलतायत पण अभंगच बदलत नाही. तो काय करायचं त्याला? सुदैवानं आपल्याला रोज नवीन चेहरे आहेत म्हणून आपलं चाललंय, नाहीतर अवघड आहे. आपल्याला वाटतं बस या अभंगाचं माझं चिंतन, याच्यात वेदांतही आणलाय मी, याच्यात असंही केलंय, याच्यात चाली बसवलंय, याच्या प्रमाणे याची शोधली आहेत. आता आपल्याला असं वाटतं की या अभंगामध्ये आता सांगण्यासारखं काहीच राहिलं नाही. मी जवळजवळ सगळ्या चरणांवरचं चिंतन केलंय आणि अगदी परिपक्व चिंतन झालंय असं आपल्याला वाटत राहतं. पण त्याच अभंगावर दुसऱ्याचं कीर्तन ऐकलं की वाटतं अरे नाही, हे तर आपण विचारतच घेतलं नव्हतं, हे तर विचारातच आलं नाही आपल्या. म्हणून मी थोडंसं स्पष्ट बोलतो की तुकोबारायांच्या अभंगाचा थांग आपल्या बुद्धीला लागतच नाही. हे अनेक वेळेला बोलतो आणि हे बोलण्यात मला पुष्कळ आनंद मिळतो. तुकोबारायांना अभंगामधून नेमकं काय सांगायचंय हे फक्त आणि फक्त तुकाराम महाराजांनाच माहिती आहे. आपल्याला कुणालाही ते नीट कळत नाही. आपण फक्त अंदाज करतो. हा शब्द वापरलाय म्हणजे असं सांगायचं असेल, तो शब्द वापरलाय म्हणजे असं असेल कदाचित, हे अनुमानच आहेत. आणि दुर्दैव याचं आहे की ज्याचं अनुमान बरं वाटतं त्याला महाराष्ट्र विद्वान समजतोय. अनुमानात कुठं विद्वत्ता राहते काय? चालत नाही. तुकोबारायांच्या अभंगाचा
अंत लागत नाही, ज्ञानोबरायांच्या ओवीचा अंत लागत नाही, संत वाङ्मय आपल्याला आपल्या आयुष्यात पूर्णत्वानं कळत नाही. म्हणून काय केलं पाहिजे? अभ्यासच केला पाहिजे. पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास, पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा किंवा तदभ्यासम विदुर्बुधा असे दोन्ही पाठ आहेत. योग वासिष्ठामध्ये तदभ्यासम विदुर्बुधा, पंचदशीमध्ये ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. बाकीचा श्लोक दोन्हीकडे समान. त्याला ब्रह्माभ्यास, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. चिंतन करा, कथन करा, एकमेकांना सांगत रहा, हा अभ्यास. पंचदशीवरच्या पीतांबरी टीकेने याचा विचार करताना असं म्हटलंय, कथन, चिंतन आणि अन्योन्यम प्रबोधनम. हे सांगताना हे कसं करायचं, याचा अभ्यास आहे म्हटल्यानंतर हे लावायचं कसं? टीकेने असं म्हटलंय, आपल्यापेक्षा कमी अधिकाराचा समोर आला तर कथन करा. आपल्यापेक्षा मोठ्या अधिकाराचा आपल्याला जर प्राप्त झाला तर त्याच्यासमोर त्याचं चिंतन करा. आणि आपल्या समान अधिकाराचा प्राप्त झाला तर अन्योन्यम तत्प्रबोधनम करा. पण हे सगळं करणं म्हणजे अभ्यासच आहे. अहो नाहीतर मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज रागावत नाहीत आणि मुक्ताबाईंना, ज्ञानोबरायांना समजावून सांगण्याचा अधिकार नाही. मुक्ताबाई लहान आहेत, तरी सुद्धा मुक्ताबाई ताटी उघडा म्हणतातच की नाही ज्ञानोबरायांना. विनवणी करून म्हणतात, जग जरी झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे ताटीचे अभंग काय? हा अभ्यासच आहे, हा ब्रह्माभ्यास आहे. ज्ञानोबरायांनी मुक्ताबाईंना जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा विचार म्हणजे हे ताटीचे अभंग आहेत. मुक्ताबाई लहान आहेत आणि ज्ञानोबराय मोठे आहेत असा विचार करून ताटीच्या अभंगांकडे बघणार असाल तर ताटीचे अभंग चिंतन होईल. मुक्ताबाईंच्या ठिकाणी प्राप्त झालेला आत्मबोध आणि ज्ञानोबरायांच्या ठिकाणी प्राप्त झालेला आत्मबोध समान आहे म्हणून त्यांना समकक्षेवर आपण आणत असू तर ताटीचे अभंग अन्योन्यम तत्प्रबोधनम होईल. आणि ज्ञानोबराय जर असा विचार करत असतील की मुक्ताबाईला आपण काय शिकवलंय एकदा तपासून तरी बघूया, म्हणून ज्ञानोबराय जर एखाद्या, ते आपल्या आमच्या मराठवाड्यामध्ये महाराज आपल्याकडे शिंग मोडून वासरात जाणं म्हणतात. त्याला शिंग मोडून वासरात जावं लागतं आहे ना महाराज आपल्या मराठवाड्यात. शिंग मोडून वासरात जाण. तसं ज्ञानोबराय शिंग मोडून वासरात आलेले असतील तर हे ताटीचे अभंग हे कथन होईल. तच्चिंतनम ताटीचे अभंग, तत्कथनम ताटीचे अभंग, अन्योन्यम तत्प्रबोधनम ताटीचे अभंग. कशाही अर्थाने लावा आपण, पण ताटीचे अभंग हा ब्रह्माभ्यास आहे. आपलं संत वाङ्मय इतकं उथळ नाही आहे की नुसतं वाचावं बाजूला व्हावं. हे जसं ग्रंथाच्या संबंधानं आपल्याला विचारात घेता येतं संप्रदायामध्ये, तसंच आपल्याला संत चरित्राच्या बाबतीतही याचा विचार करावा लागतो की संतांची चरित्र सुद्धा एक उपासना आहे आणि संतांची चरित्र सुद्धा एक अभ्यास.